नाशिक लोकसभा मतदारसंघात रोजच नवनवीन घडामोडी घडताना समोर येत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटातील माजी जिल्हा प्रमुख विजय आप्पा करंजकर हे उमेदवारी न मिळाल्याने नाराज होते. त्यांनी 2 दिवसापूर्वी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज देखील दाखल केला होता. परंतु काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात त्यांनी जाहीर प्रवेश केल्यानंतर राजकारणाच्या भुवया उंचावलेल्या पाहायला मिळाल्या. शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना त्यांनी पाठिंबा देत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्याबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्यांवर त्यांनी आगपाखड करत आरोप केले आहेत. माझ्या बापापासून तर माझ्यापर्यंत आतापर्यंत मी 40 वर्ष बाळासाहेबांच्या शिवसैनिक अहोरात्र काम केले आहे. परंतु पक्षातील काही कीड लागलेल्या नेत्यांमुळे आम्हा कट्टर शिवसैनिकांना आज बाहेर पडण्याची वेळ आली आहे. या संदर्भात लोकशास्त्र न्यूजशी बोलताना काय बोलले विजय आप्पा करंजकर बघूयात सविस्तर. पहाटे पहाटे इकडचे पालकमंत्री दादासाहेब भुसे असतील किंवा भाऊसाहेब चौधरी या सर्वांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत त्यांच्याकडे म्हणजे शिवसेनेमध्ये माझा काल प्रवेश झालेला आहे आणि ठरल्याप्रमाणे आता या ठिकाणी माघारी पण झाली. पुढे काय आश्वासन दिलं मुख्यमंत्र्यांनी? काय आश्वासन दिलंय? उमेदवारी मिळाल्याचं म्हणत होते. या सूत्रांच्या माहितीनुसार काही सांगू नका. एक लक्षात ठेवा, कसं असतं, मी तर ज्या पक्षामध्ये होतो त्या पक्षामध्ये 1-1.5 वर्षापूर्वीच मला उमेदवारी जाहीर केली होती. 1-1.5 वर्षापूर्वीच त्या ठिकाणी गो हेड कामाला लागा म्हणून सांगितलं होतं. परंतु त्या पक्षामध्ये त्यांनी एकदम वेळेवरती म्हणजे काही दिवस अगोदर जर सांगितलं असतं तर निश्चितपणे तुम्ही म्हणता तसं झालं असतं. परंतु अगदी वेळेवरती त्या ठिकाणी म्हणजे आदल्या दिवशी यस आणि दुसऱ्या दिवशी नो असं मी ज्या पक्षामध्ये गेले 40 वर्ष काम केलं, ज्या पक्षाचा पाईक आणि नाईक म्हणून त्या पक्षाला चांगले दिवस आणण्यासाठी सगळ्यांना अंगावर घेत त्या ठिकाणी त्या पक्षाचं काम उभं केलं. त्या पक्षाने मला एकदम वेळेवरती नाकारल्याने मला आज या ठिकाणी दुसऱ्या म्हणजे शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये खऱ्या अर्थाने प्रवेश करायला लागला आहे. आणि शिंदे साहेब आणि आम्ही लहानपणापासून म्हणजे मी माझ्या लहान वयात दिघे साहेबांकडे जायचो होतं, त्यावेळेला शिंदे साहेब शाखा प्रमुख होते. तेव्हापासून मी त्यांच्या सोबतीला त्या ठिकाणी काम केलेलं आहे. त्याच्यामुळं अत्यंत तळागाळातला शिवसैनिक म्हणून शिंदे साहेब यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. आणि मीही तळागाळातून वर आलेला असल्याने त्या ठिकाणी म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की माझा बाप कुणी आमदार नव्हता, माझी आजी कुणी आमदार नव्हती, मी एक शेतकऱ्याचा मुलगा होतो. शेतकऱ्याचा मुलगा हा त्या ठिकाणी गेले 40 वर्ष एका पक्षासाठी जीवाचं रान करत फिरला. परंतु ज्या वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंनी हा पक्ष निर्माण केला, त्या पक्षाला वाळवी लावणारे अनेक लोक त्या पक्षामध्ये आल्याने निश्चितपणे या ठिकाणी जे काही घडलं ते अत्यंत दुर्दैवी आहे असं मला म्हणावं लागेल. येणारा काळच त्या ज्या लोकांनी असा घात केला त्या येणारा काळ त्यांना त्यांचा घात केल्याशिवाय राहणार नाही. बडगुजर बोलताय. बडगुजरला किती दिवस झाले शिवसेना पाहून? किती दिवस झाले शिवसेनेमध्ये येऊन? मी कालही सांगितलं, परवाही सांगितलं की मी शिवसेनेचा उपजिल्हा प्रमुख होतो. त्यावेळेला ह्या बडगुजरचा आणि तो गौंड या 2 अपक्ष नगरसेवकांचा या शिवसेनेमध्ये प्रवेश झाला होता. आजही तुम्हाला सांगतो, अरे मी गेले 40 वर्ष माझा बाप या शिवसेनेमध्ये मुंबई आणि ठाण्यानंतरची पहिली शाखा महाराष्ट्रातली कुठली असेल ते भगूरची, त्या भगूरच्या शाखेमध्ये काम करणारा माझा बापही होता. आणि म्हणून माझ्या बापानंतर मी ते सगळं काही पुढे नेलं, सांभाळलं. मी शिवसेनेचा शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, माझ्या गावचा प्रमुख, ते नगराध्यक्ष. गेले 30 वर्ष भगूरची सत्ता ही एक हाती शिवसेना एक शिवसेना असा ठेवणारा मी म्हणजे माझ्या बापानंतरही मी कायम त्या शिवसेना या पक्षाचा पाईक आणि नाईक राहिलो.
मी शिवसेनेचा उपजिल्हा प्रमुख झालो, त्याच्यानंतर मी जिल्हा प्रमुख झालो. जिल्हा प्रमुख म्हणून गेले 13 वर्ष मी या शिवसेनेचं काम केलं. आणि हे काम केलेलं असताना हे जे बडगुजर बिजर हे आरोप करताय, हे डागाळलेली जनता आहे. कुठून आला, कोण आहे तो, त्याची ओळख काय आहे शहराशी? मी भूमिपुत्र आहे आणि भूमिपुत्र काय करू शकतो येणारा काळ त्याला दाखवून देईल. मी जे सांगितलं होतं तेच खरं होणार. लढणार 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 पाडणार आणि जिंकणार. ज्यांनी माझ्या इच्छा शक्तीवरती त्या ठिकाणी आव आणली आहे त्यांना पाडणार आणि गाडणार. परवा मेळावा आहे, मेळाव्याला या, तिथे दिसेल तुम्हाला. ते म्हटले ना एकही नाहीये, तर महापालिकेतले 5 नगरसेवक तिथे होते माझ्या त्या मेळाव्याला, जिल्हा परिषदेचे सदस्य होते त्या मेळाव्याला. परवा दिसतील तुम्हाला कोण कोण आहे. आपण तुम्ही देखील उबाटा गटाकडून इच्छुक उमेदवार होते. हेमंत गोडसेच्या विरोधात तुम्ही उभं राहणार होते, मात्र आता त्यांच्यासाठी मत मागणार आहे. कसं तुम्ही लोकांसमोर कन्व्हिन्स करणार आहे? दैव ठरवत असतं. धोका देणाऱ्यांना मोका द्यायचा नसतो. त्याच्यामुळे त्यांनी तर काही मला धोका दिला नाहीये. तो माझ्या मनसेतून माझ्या पक्षात आला होता. मनसेतून पक्षात आल्यानंतर तो आला, त्याला उमेदवारी दिली, मला थांबवलं, त्याच्यानंतर पुन्हा एकदा थांबवलं. आज तर माझ्या पक्षानेच माझा विश्वासघात केला. मग ह्या विश्वासघातकींबरोबर राहून त्यांचं काम करण्यापेक्षा यांनी तर माझा काही विश्वासघात केलेला नाहीये. कारण यांनी काही तिकीट मागायला गेला, तो दुसऱ्या पक्षात गेला होता, त्या पक्षाकडे मागायला गेला. त्यांनी त्याला तिकीट दिलं, तो माझ्या अगोदर गेला होता. त्याच्यामुळे ज्यांनी माझा घात केला त्यांचा घात करण्यासाठी मी येणाऱ्या काळामध्ये जे असेल भूमिपुत्र काय असतो ते मी दाखवून देईन. मी सांगितलं ना 40 वर्ष मी आश्वासनासाठी जात नाही. मी आश्वासनांसाठी जात नाही. लात मारील तिथं पाणी काढल ही अवलाद आपली आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ज्यांनी विश्वासघात केला त्यांचा कसा घात होतो ते तुम्ही बघाल. नाही, माझ्याकडं परमेश्वरांनी दिलेली देणगी, माझ्याकडं माझ्या बापदाद्यांनी प्रचंड पैसा मला निर्माण करून दिलेला आहे. मी त्याच्यावरती संतुष्ट आहे. मी दुसऱ्याच्या खिशात हात घालणारा मी नाही आहे. मी राजकारणात जरूर आहे. राजकारण मी जे काही आतापर्यंत करतो तो माझा छंद म्हणून करतो, धंदा म्हणून राजकारण करत नाही. जे धंदेवाले आहे त्यांचे धंदे आता मी बाहेर काढेल. लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, नाशिक.